लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवाला म्हणत असते, बस झालं आता. आता मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. खूप चिडलो, खूप भांडलो. आता मला फक्त प्रेम करायचंय. तुम्हाला सांगू, मला ना आपल्या रूममध्ये पसारा घालायचा आहे आणि दोघांनी मिळून तो आवरायचा आहे. आपल्या दोघांचा स्पेशल चहा मला भुरके मारत प्यायचा आहे. मला ना आपल्या बेडवरचा तो फालतू रोल असा फेकून द्यायचा आहे आणि तुमच्या मिठीत मला शांत झोपायचं आहे. खूप वेडेपणा करायचा आहे हो. आणखीन एक सांगू, मला तुमची चंपी पण करायची आहे. तुम्ही कामावर गेलात की तुम्हाला फोन करून आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आहे आणि तुम्ही सुद्धा फोन करून मला आय लव्ह यू टू म्हणाल ना. यावर जीवा म्हणतो, हो नक्की. नंदिनी, ते आपलं राहिलेलं किस. यावर नंदिनी म्हणते, अच्छा ते. अहो ते पण पूर्ण करायचं ना. जीवा म्हणतो, कधी. नंदिनी म्हणते, आत्ता. जीवा म्हणतो, कसं. नंदिनी म्हणते, 1 मिनिट. त्यानंतर ती जीवाला वर उठून उभं राहायला सांगते आणि नंदिनी सुद्धा उठून उभी राहते. त्यानंतर ती जीवाला किस करायला जात असते. एवढ्यातच नंदिनीला गाण्याचा आवाज येऊ लागतो. जीवा म्हणत असतो, काय झालं. नंदिनी म्हणते, गाणं ऐकू येते आहे. जीवा म्हणतो, गाणं. नंदिनी म्हणते, हो गाणं. तुम्हाला येत आहे का ऐकू. यावर जीवा सुद्धा हो असं म्हणतो. पुढे नंदिनी डान्स करू लागते आणि ती जीवाला सुद्धा आपल्याबरोबर डान्स करायला सांगते. दोघेही खूप छान डान्स करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीला जाग येते आणि बघते तर ती अंगणामध्ये झोपलेली असते. नंदिनीचं डोकं खूप जड झालेलं असतं. ती म्हणत असते, काय झालं, मी इथे कसे आले. नंदिनीला रात्री घडलेलं काहीही आठवत नसतं. एवढ्यात तेथे जीवा येतो. जीवा नंदिनीला गुड मॉर्निंग असं म्हणतो. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा हे सगळं काय आहे, मी इथे कशी काय आले. जीवा म्हणतो, उतरल्यावर सगळ्यात आधी हाच प्रश्न डोक्यात येतो. काढा पी, सगळं आठवेल. तू करायचीस ना, अगदी तसाच बनवून आणलाय. जीवा म्हणतो, कधी वाटलं नव्हतं की मला तुझ्यासाठी काढा करावा लागेल म्हणून. जीवा नंदिनीला काढा देत असतो, परंतु नंदिनी रागानेच म्हणते, काय चाललंय हे सगळं. काय बोलताय काय तुम्ही. यावर जीवा म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो, पण त्याआधी महत्त्वाचं काहीतरी तुला सांगतो. आज 21 दिवस पूर्ण झाले. माझं व्रत पूर्ण झालंय. मी स्वतःला दिलेलं माझं वचन पूर्ण केलंय. तुला मनवलंय आणि तू माझ्याबरोबर यायला तयार झाली आहेस. यावर नंदिनी म्हणते, काय, आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं. नंदिनीचं डोकं खूप दुखत असतं. जीवा म्हणत असतो, असं काय करते, सगळं तूच सांगितलंय स्वतःच्या तोंडाने. काल रात्री. नाही आठवत. एक काम कर, तू तुझा डावा हात चेक कर. तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. नंदिनी लगेच आपला डावा हात बघते. जीवा म्हणतो, काय, तुझंच अक्षर आहे ना. इकडे मानिनी आणि विक्रम खूपच खुश असतात. मानिनी म्हणत असते, आजचा दिवस खूप खास आहे. परंतु विक्रमला काहीही लक्षात नसतं. मानिनी विक्रमला म्हणत असते, आज 21 दिवसांनी माझा लेक घरी येणार आहे. 21 दिवसांचं त्याचं व्रत पूर्ण होत आहे आज. आणि मला खात्री आहे आपला लेक त्याच्या बायकोला, आपल्या सुनेला, नंदिनीला घरी घेऊन येणार म्हणजे येणारच. यावर विक्रम म्हणतो, तुला बरी खात्री आहे ग. विक्रम म्हणतो, 21 दिवस झाले सुद्धा. खरंच अगं, हे सगळं माझ्या लक्षात नव्हतं अगं, पण जीवाचे सर्व प्रयत्न माझ्या लक्षात आहेत. हा, मी सगळे व्हिडिओ बघितले त्याचे. जीवा इकडे नंदिनीला म्हणत असतो, हे हस्ताक्षरही तुझंच आहे आणि माझ्या हा गालावरचा ठसा आहे तो सुद्धा तुझाच आहे. नंदिनी लगेच म्हणते, लिपस्टिक. जीवा म्हणतो, हो तुझीच आहे, चेक कर. यावर नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही, मी असं काहीही केलेलं नाहीये. जीवा म्हणतो, 1 मिनिट चकाचक बाई, तुला खरंच आठवत नाहीये की आठवत नसल्याचं नाटक करतेस तू. त्यानंतर जीवा नंदिनीला रात्री घडलेला सगळा प्रकार फ्लॅशबॅकमध्ये सांगत असतो. तेवढ्यात तेथे नंदिनीचे बाबा येतात आणि जोरानेच जीवा असं ओरडतात. धनंजय म्हणत असतो, नंदिनी, तू रात्रभर जीवाबरोबर इथे होतीस. जीवा धनंजयला समजवायचा प्रयत्न करत असतो, परंतु धनंजय जीवाला म्हणतो, जीवा तू बाजूला हो. तरी सुद्धा जीवा धनंजयला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. धनंजय जोराने जीवाला धक्का मारून बाजूला ढकलून देतो. धनंजय नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तू दारू प्यालीस. शारदा मध्ये समजवायला जात असते. धनंजय म्हणत असतो, तू अजिबात मध्ये बोलू नको शारदा. यावर जीवा म्हणतो, 1 मिनिट, माझ्या आईवर आणि माझ्या बायकोवर आवाज नाही चढवायचा. यावर धनंजय म्हणतो, जिला तू आई म्हणतोस ती माझी बायको आहे आणि जिला तू बायको म्हणतोस ती माझी मुलगी आहे, हे विसरू नकोस तू. धनंजय जीवाला म्हणत असतो, खरं सांग,
तू नंदिनीला दारू पाजलीस ना? तिचं प्रेम मिळवण्यासाठी, जबरदस्तीने प्रेम मिळवण्यासाठी तू या थराला जाण्याचा प्रयत्न केलास? असं म्हणून धनंजय जीवाला जायला सांगत असतो. जीवा म्हणत असतो, मी जाईन, पण नंदिनीला सोबत घेऊनच जाईन. धनंजय, दीनानाथ, मोहिते हे ऐकल्यावर नंदिनीचे बाबा जीवाच्या एक कानाखाली मारतात. जीवा म्हणत असतो, आज तुम्हाला हवं तितकं मारा, कारण आज 21 दिवस पूर्ण झाले आहेत. मी माझं व्रत पूर्ण केलंय. आज तुमच्या हातचा मार काय? तुमच्या लाथा सुद्धा खाईन मी, आणि तेही आनंदाने, कारण आज माझं प्रेम जिंकलंय आणि तुमचा आडमुठेपणा हरलाय. काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेत स्वतःहून कबूल केलंय की तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती नाही राहू शकत माझ्याशिवाय. त्यानंतर जीवा नंदिनीच्या आईला म्हणत असतो, आई, तिने स्वतःहून सांगितलंय. मी इथे रिक्षात राहतो ना, त्याचा तिला त्रास होतो, तिचा जीव तुटतो. माझी बायको माझ्यासाठी साडीवरून कुर्तीवर शिफ्ट झाली आणि मी कॅज्युअलवरून ऑफिस वेअरवर शिफ्ट झालो. मान्य आहे मला की 16 डिसेंबरला मी तुला खूप दुखावलंय, पण काल तिने सांगितलंय तिला हा दुरावा नको आहे. तिला माझ्याबरोबर संसारातला आवरण्याचा खेळ खेळायचा आहे. मला फोनवरून आय लव्ह यू म्हणायचं आहे आणि फोन ठेवताना माझ्याकडून आय लव्ह यू टू सुद्धा ऐकायचं आहे. काल रात्री तीच म्हणाली की आज सकाळी रिक्षात बसून तिला माझ्याबरोबर घरी यायचं आहे म्हणून. आत्ता बोला. यावर धनंजय म्हणत असतात, नंदिनी, तू हे सगळं म्हणालीस? जीवा म्हणत असतो, काय झालं, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे का? नाही, काही हरकत नाही. हे सगळं आपण माझ्या बायकोच्या तोंडून ऐकूया, म्हणजे तुमच्या आवाजाची पट्टी खाली येईल बाबा. त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, सांग बाबांना, सांग, काल रात्री तू हे सगळं म्हणालीस की नाही, सांग. यावर धनंजय म्हणतो, तिला प्रेशराईज करायची गरज नाहीये. ती पूर्णपणे शुद्धीत आहे. ती तिचं उत्तर देऊ शकते. धनंजय म्हणतो, तुझ्या 21 दिवसांचं व्रत जिंकण्यासाठी तू तिला दारू पाजलीस ना? स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू या थराला गेलास? जीवा मानेनेच नाही असं म्हणत असतो. तिला दारू पाजून तिच्याकडून हे सगळं वदवून घेतलंस तू? अरे, ती तुझ्यावर प्रेमच करत होती रे, पण तू त्या लायकीचा नव्हतास. 16 डिसेंबरला मी तुझे पराक्रम बघितले आहेत. माझ्या मुलीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम शिल्लक आहे की नाही हे तपासण्यासाठी तू तिला दारू पाजलंस ना? तुला माहिती होतं की ती समजा शुद्धीत असेल तर ती तिच्या मनातलं ओठांवर येऊ देणार नाही. बरोबर आहे की नाही हे सगळं? यावर जीवा जोरानेच म्हणतो, एक मिनिट, एक तर मी तिला दारू पाजली नाहीये, आणि दुसरं, मी का बोलतोय हे सगळं? आपण हे सगळं तिच्या तोंडून ऐकूया ना. तिला माझ्याबद्दल काय वाटतंय हे तिला स्वतःहून सांगू देत. बोल नंदिनी, तू काल रात्री मला काय सांगितलं होतंस? सांग तुझ्या बाबांना. धनंजय म्हणत असतो, नंदिनी बोल. नंदिनी मात्र स्वतःशीच म्हणत असते, मला काहीच आठवत नाहीये. जीवा म्हणत असतो, नंदिनी, अगं बोल ना. तू अजिबात तुझ्या बाबांना घाबरू नकोस. आज आपला दिवस आहे, आपल्या प्रेमाचा दिवस आहे, आपल्या प्रेमाच्या विजयाचा दिवस आहे, आणि तुझा नवरा तुझ्यासोबत उभा आहे. तू बोल बिनधास्त. नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी बोल. जीवा सुद्धा म्हणत असतो, नंदिनी, अगं सांग ना, सांग. काल रात्री तू काय म्हणाली होतीस? अगं मान्य कर ना, मी जिंकलोय म्हणून. नंदिनी जोरजोराने रडू लागते आणि म्हणत असते, मला काहीच आठवत नाहीये जीवा, मला काहीच आठवत नाहीये. हे ऐकून जीवाला धक्काच बसतो. धनंजय जीवाकडे बघून गालातच हसत असतो. जीवा लगेच नंदिनीजवळ जातो. जीवा म्हणत असतो, तुला काहीच आठवत नाहीये? गेले 21 दिवस तुझी एक नजर झलक पाहण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतोय, तरी तुला काहीच आठवत नाहीये? तुझ्यासाठी माझं घर, माझी माणसं, माझं कम्फर्टनेस, माझा मीपणा सगळं बाजूला ठेवून तुला मिळवण्यासाठी झटतोय. नाही आठवत? मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. ते खाल्ल्याने माझा जीव जाऊ शकतो हे माहीत असून सुद्धा तुझ्यासाठी प्रॉन्स खाल्ले मी. तू अडचणीत आहेस हे बघून तुझ्यासाठी पैसे जमवले. तुझ्यासाठी इथे कपड्यांनी सॉरी लिहिलं मी. तुझ्यासाठी हळदी कुंकू घातलं. तुझ्या प्रेमासाठी शहाणपणाचे कपडे उतरवले आणि हा वेडेपणाचा कुर्ता चढवला. काहीच आठवत नाही? नंदिनी खूप रडत असते आणि नाही असं म्हणत असते. जेव्हा म्हणत असतो, ठीक आहे, ठीक आहे, अगं रडू नकोस, अगं अजिबात रडू नकोस. आज 21 दिवस पूर्ण झाले, हरलो. जीवा खूप रडत असतो आणि तो हसतही असतो. जीवा म्हणत असतो, आज एक गोष्ट सिद्ध केलीस तू.
की या शहाण्यांच्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाही. रडू नको, येतो मी. त्यानंतर जीवा लगेच सॉरी, जातो असं म्हणतो आणि तेथे असलेले आपले कपडे घेत असतो. तेथे असलेला वॉचमन जीवाला अडवत असतो. नंदिनी सुद्धा खूप रडत असते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा घरी आलेला असतो. मानिनी आणि विक्रम खूपच खुश असतात. सगळेजण धावतच बाहेर येतात. विक्रम म्हणत असतो, मुलगा सुना येती घरा, तोची दिवाळी दसरा. असं म्हणून सगळेजण धावतच बाहेर येतात. जीवाला एकटा आलेला बघून पार्थ जीवाला विचारतो, नंदिनी कुठे आहे? जीवा म्हणतो, कोण नंदिनी? हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे वॉचमन नंदिनीला सांगत असतो, त्यांनी तुम्हाला दारू नाही पाजली. वो शराब तो हमरे लिए लाए थे, जिसको आप पाणी समजकर पी लिए. हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो. दुसरीकडे जीवा पार्थला म्हणत असतो, आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला 4 पावलं पुढे येणार नाही तुमचं प्रेम. त्यानंतर जीवा पार्थ समोर हात जोडतो आणि म्हणतो, हे असलं प्रेम ना तुमचं तुम्हाला लखलाभ.